कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका अवघ्या 4 आठवड्यांवर येऊन ठेपलेली असून शहरात सध्या राजकीय पक्षप्रवेशाचा धडाका सुरू झाला आहे. आपापली लोकप्रियता लक्षात घेऊन जो तो आपली मोठ बंधू लागला आहे. समाज माध्यमांवर सक्रिय असलेला व जनमानसात ओळख निर्माण केलेला कल्याण पूर्वेतील रील स्टार आनंद गजाकोश हा देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून त्याने नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ उर्फ अप्पा शिंदे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह आनंद गजाकोश पॅनल क्रमांक 15 मध्ये आमराई प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशादरम्यान जगन्नाथ शिंदे यांच्याकडे आपण इच्छुक असल्याचे त्याने सांगितले. यावर जगन्नाथ शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत त्याचे व त्यांच्या सहकार्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. तसेच नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांनाच पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. आनंद गजाकोश हा कल्याण पूर्वेतील जुना जाणता समाजसेवक असून आतापर्यंत आनंद गजाकोशाचे 250हून सत्कार झाले आहेत. आनंद गजाकोश याच्याबरोबर सर्व मंडळ तसेच प्रभाग क्रमांक 15 विजयनगर, आमराई, तिसगाव, गावठाण, संतोषनगर येथील जनता पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी आनंद सोबत आहेत. अलीकडे तो समाज माध्यमांवर त्याच्या फ्री स्टाईल नृत्याच्या व्हिडिओमुळे रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर त्याचा हजारोंचा चाहता वर्ग असून त्याच्या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलं आहे. इतकंच नव्हे तर सण उत्सवात विविध मंडळाच्या भेटीगाठी तो घेत असल्याचे तरुणांमध्ये आनंद गजाकोश हे नाव चांगलेच परिचयाचे झाले आहे. 2015 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत आनंदाच्या मातोश्री ललिता गजाकोश यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडूनच निवडणूक लढली होती. त्यामुळे याच पक्षातून मी पुन्हा लढण्यास इच्छुक असल्याचे आनंद म्हणाला. समाज माध्यमांवर मिळणारा प्रतिसाद पाहता फॉलोअर्सना मतांमध्ये बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आनंद याने पक्षप्रवेशानंतर म्हटले. काय सांगाल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा इथे या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे? बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीतर्फेचा एक घटक पक्ष म्हणून काम करणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्याकडे साधारण 20% कोटा हा आमच्या राष्ट्रवादीच्या महिला आणि पुरुष यांच्यासाठी मागितलेले आहेत. आज आम्ही इथे मनीषा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली, भावेश सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली, आनंद गजकोश यांच्या गजाकोश यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 10 महिला आणि 4 ते 5 पुरुष यांना राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या कल्याण पूर्व या विधानसभेमध्ये आज प्रवेश दिलेला आहे. आणि मी यांना एवढंच सांगेन की आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या आपल्या उमेदवाराचा प्रचार करायला सुरुवात करायची आहे आणि आपला एकच नारा आहे की कल्याण पूर्वमध्ये विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे. इथले इन्फ्रास्ट्रक्चर, चांगले रोड आणायचे आहेत. जे काही ट्रॅफिकमुळे प्रॉब्लेम येतो आहे हा सॉल्व करायचा आहे. आमच्या महिला भगिनींना पाण्याचा प्रॉब्लेम जो येतो आहे तर दिवसरात्र पाणी कल्याण पूर्वेमध्ये मिळालं पाहिजे आणि चांगल्या शाळा मिळाल्या पाहिजेत. मुलांना खेळण्यासाठी चांगली क्रीडांगण मिळाली पाहिजेत. आमचे वयस्कर आणि सिनियर सिटीजनसाठी सुद्धा चांगल्या ठिकाणी बागा किंवा बसायची मैदानं त्यांना मिळाली पाहिजेत आणि ह्या सगळ्यांना जे गरीब लोक आहेत ह्या विभागातले त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य इथे मिळालं पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी बांधील आहेत आणि मी आज जिल्हा अध्यक्ष म्हणून आज ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सगळ्या माझ्या महिला भगिनी आणि माझे सगळे मित्र यांना आशीर्वाद देतो आणि त्यांना आदेश देतो की आपण पक्षाचं काम करा, आपल्या एका उमेदवाराला निवडून आणा तर आपण चांगलं का आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगली समाजसेवा या विभागामध्ये घ्या जेणेकरून कल्याण पूर्वचा विकास होईल. धन्यवाद. आणखी एक आनंद गजाकोश जे आहेत ते तरुण तडफदार युवा कार्यकर्ते आहेत आणि 2015 मध्ये देखील त्यांच्या मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि आता ते इच्छुक आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हे बघा, पक्षाची निवडणुकीचं जी प्रक्रिया आहे ही सुरू झाली आहे आणि मगाशी मी झालं आहे महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आम्ही असे आपण लढतो आहे. त्यामुळे काय की निश्चितपणे आम्ही एक ठराविक कोटा, जसं मागाशी म्हणलं 20%चा कोटा मागितला आहे आणि आमचं म्हणणं आहे की जो निवडून येणारा कॅन्डिडेटला
आपण तिकीट द्यायचं आहे. आणि त्या दृष्टीने गजा कोश यांनासुद्धा आम्ही त्या प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून त्यांना पाठिंबा देऊ. त्यांना एक रील स्टार म्हणून तुम्ही समाज माध्यमांवर प्रसिद्ध आहात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता प्रवेश केलेला आहे, काय तुमची तयारी आहे? मी आता राष्ट्रवादीने आलो आहे. माझे नाव आनंद मारुती गजकोस आणि मी आपलं हे आप्पा साहेबांच्या इथून आलेलो आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की एक भारी पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आहे आता पण. आणि बाकी पक्ष तेवढं हे नाही ना. अजित पवार साहेब आहेत ना, काम चांगलं करतात. हा तो पक्ष आज अजित पवारमुळेच चालते सर्व हा पक्ष. आणि हे आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत ना, मनापासून काम करतात राष्ट्रवादीपासून. आणि मला बरेच दिवसापासून बोललं तुम्ही राष्ट्रवादीमध्ये इच्छुक व्हा आणि चांगले यंग पिढींना पुढे आणायचे आहे. आणि ताई पण आहे, मनीषा ताई आहे, भावेशदार आहेत, आमच्याबरोबर आहेत सर्व. हे कार्यकर्ते मनापासून काम करतात पहिल्यापासून. आता ते बाकी पक्षामध्ये थोडं गडबड झालेला आहे, पण हा पक्ष एवढं हे नाही आहे. पण हा पक्ष एवढा चांगला आहे, सर्वांना जातपात न बघा सर्वांना एकत्र करून पुढे घेऊन जातात. आणि प्रत्येकाची कामं आणि लाडकी लेख आमच्या अजित साहेबांनीच आणलेलं आहे, हे तुम्हाला सांगतो. आणि हे चांगलं काम करतात अजित साहेबांकडून. आणि जेवढं आता मी उभं राहणार, पण तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवा. मी 15 नंबरमधून इच्छुक आहे. आणि हे ताई मनीषा ताई पण माझ्या ह्याच्यावरच आहे इच्छुक. आणि भाविकदादा पण आमच्यावर लक्ष ठेवतात. तर आणि याचे जनतेचा पाठिंबा कशा पद्धतीने आहे? जनतेचा पाठिंबा कशा पद्धतीने? जनतेचा पाठिंबा आहे. प्रत्येक घराघरात आता पण बोलतात जनता यंग पिढीत पाहिजे आम्हाला. आता कसे माहिती का, सर्व बिल्डर पैसेवाले नको, आता त्यांना कंटाळा आला. कारण मागच्याला निवडून दिले तर काही कामं नाही केले त्यांनी. नुकती काय बोलतात ते नगरसेवक, मी पैसे वाटलं आहे, एवढं पैसे मी काय काम करू, असे यांचे चाललं आहे. आता राहिलं ते आता उभं राहतं ते सर्व पैशाचे खेळ चाललेला आहे. पैसा तुम्ही घ्या त्यांच्याकडून, पण मत राष्ट्रवादी घड्याला टाका, एवढं पण तुम्ही सांगतो. पण मत घडायला टाका. आणि मी यंग पुढे मनीषा ताई पण आहे. आणि कामं असे होईल ना, तुम्ही बोला मला रात्री ना, माझ्याकडे गाडी आहे, काय बंगला आहे, काय नाही आहे, मी साधा आहे. आज जे माझ्या अपोजिट उभं राहणार नाही मोठे, ते सर्व फॉर्च्युनर आले. आणि इलेक्शन जवळ आले तर काम करतात. आणि नंतर इलेक्शन झाल्यावर कुठे जातात, 5 वर्ष काय पडतात बघा तुम्ही. हे आता रोड झाले, पहिलेच टेंडर पास झालेलं आहे पहिलेच. आणि हे दाखवासाठी बोलतात आम्ही उमेदवार इच्छुक आहे. इलेक्शन जवळ आले दाखवतात, ही पैठणी खेळ, हे कर, शिबिर कर, काही कर, काही नाही. हे आता तुम्ही 12 महिने करा ना. तुम्ही असं करायचे तर डायरेक्ट तुम्ही इलेक्शनच्या प्रल्हाद काय करता, शिबिर, पॅन कार्ड शिबिर झाला, आधार कार्ड झाला, डोळ्यांचे झाला, याचं नाही. तुम्ही करा ना मनापासून, 6 महिन्याला करा. लोकांना सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक लोक आजारी पडतात त्यांच्यावर लक्ष द्या. हे कोण करणार आहे? फक्त तुम्ही विचार करता हा इलेक्शन आल्यानंतर काय होतं, तुम्हाला आम्ही पैसे दिले, असे यांची भाषा चालते लास्ट जिंकल्यानंतर. पण हे लोक काम करायला येत नाही, नंतर गायब होतं. पण आता आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही बिना पैसे द्या. तुम्ही एकदा माझ्याकडे या, मला कॉलर पकडा, नाही काम केलं तर पेपर लिहून घ्या माझ्याकडून बरं घराघरी. आणि मनीष ताई पण आहे माझ्यावर, तुम्ही असं. आणि भाविकदादा पण आहेत तुम्ही. हे चल झालं, धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. विशाल वाघमारे, जनशक्ती, कल्याण.